नेपाळमध्ये जो विनाशकारी भूकंप झालेला आहे याच्यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचे जे आहेत प्राण गेलेले आहेत। स्वाभाविक याचं मोठं दुःख जे आहे मुंबईमध्ये राहणारे जे नेपाळी लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला साफ पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये देखील मोठ्या संख्येने जे आहेत नेपाळी लोक जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत राहतात आहे। सध्या नेपाळमधली काय परिस्थिती आहे, नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे मी जाणून घेणार आहे। नेपाळी लोकांचं जे संघटन आहे त्याचे अध्यक्ष मास्टर थापा माझ्याबरोबर आहेत। काय नेमकी सध्या नेपाळमधली परिस्थिती आहे? एकदम बिकट परिस्थिती आहे। असं आहे की महामारी फैलण्याचे संकट आहे। 10 ते 15 हजार पर्यंत आतापर्यंत औपचारिक गेलेत, पण लोकांचं बोलणं असं आहे की 1700 गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले, ते आम्ही मानत नाही। आतापर्यंत भारत सरकारने ताबडतोब मदत केली, आम्ही भारत सरकारचा आभारी आहे, प्रधानमंत्रीचा। आणखीन जे करायला पाहिजे, गावात कोण पोहोचले नाही, ते लाईट बिजली पाणी नाही, ते गावात गुरखा गाव आहेत आणि पोखराचे पुढे पहाड सिटी आहे, जिथे जिथे गेलेत 14 अंचर 75 जिल्हा नेपाळमध्ये आहेत, त्याच्यामध्ये 50 जिल्ह्यामध्ये ते क्षतिग्रस्त झालेत। तिथेपर्यंत जे 4-4, 5-5 तास चालत जायला लागले ते तिथेपर्यंत पोहोचला नाही। ते भारत सरकारला आणखीन आमची हात जोडून विनंती आहे की ताबडतोब तिथे हेलिकॉप्टरनी आणि मेडिकल सहायता आणि फक्त तिथे ते करावं। ग्राउंड लेवलमध्ये तिथले बस आहेत, दिल्लीहून बस नेपाळला जातोय आणि जे ट्रेन आहेत सुरेश प्रभू किंवा आम्ही भारत गव्हर्नमेंटला आग्रह करतोय की स्पेशल ट्रेन चालवा प्रत्येक स्टेटवरून नेपाळला गोरखपूर जाण्यापर्यंत आणि लोकांना तिकीट फ्री करावा जरा प्लीज। ते गरीब लोकांचे सिक्युरिटीमध्ये काम करतात, घरी काम करतात, त्यांनी शेतीमध्ये हरियाणामध्ये ते शेतीमध्ये काम करतात। प्रत्येक गावाचे लोक त्यांचे नातेवाईक तर दुर्घटनाग्रस्त झाले, तिथे गावात जायला निघाले। कुर्ला स्टेशनमध्ये रात्री गेले होते, पूर्ण गर्दी होती, कोणाला किती लोकांना आम्ही पाठवलं 200-250 लोकांना। आणि आता बांद्रा स्टेशनला आहे, त्याच्यात मला आसाम गुवाहाटीवरून फोन आला, तिथे ते आहेत दार्जिलिंगवरून फोन आला, आम्ही कसं जायचं तिकीट भेटत नाही। तर भारत सरकार हा ट्रेनचं सोय करावे आणि त्यांना ताबडतोब जे ते काम करतात कंपनी त्याला सुट्टी द्यावा, त्यांचे काय नाही ते थोडी तरी ते मदत करावे, ते तत्कालीन ते ट्रेन फ्री करायला पाहिजे आमच्या नेपाळी गरिबांसाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह देवेंद्र कुलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।